नमस्कार मित्रांनो, मी सुरेश कदम, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ग्राम सेतू ॲपबद्दल माहिती आणि ते कसं डाउनलोड करायचं, आपल्या मित्रांना कसं इन्व्हाईट करायचं हे आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आपण फीचर्स बघणार आहोत आणि त्या फीचर्सबद्दलची आपण डिटेल्स माहिती घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण घेऊया त्या ॲपबद्दलची माहिती. मित्रांनो, आपल्या मोबाईलमधील ॲप आपण ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर आपल्याला जे पहिलं फीचर्स दिसणार आहे ते आहे डिजिग्राम आणि या डिजिग्राममध्ये मित्रांनो आपण जे काही पोस्ट केलेली आहे ती पोस्ट आपल्याला या पहिल्या डिजिग्राम ऑप्शन आहे किंवा जे फीचर्स आहे त्या फीचर्समध्ये आपल्याला ते दिसणार आहे. तसेच आपल्या गावामधील आपले मित्र किंवा जे हे ॲप आपल्या गावातील लोक वापरत आहेत त्यांनी केलेल्या पोस्ट या डिजिग्राममध्ये आपल्याला दिसणार आहेत. दुसरा ऑप्शन आहे टाईमलाईन. हे टाईमलाईन जे फीचर आहे हे फीचर अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो. या टाईमलाईनमध्ये आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामधील सर्व जे प्रगतशील शेतकरी असतील किंवा ज्यांनी जे महत्त्वाच्या पोस्ट केलेल्या असतील त्या पोस्ट आपल्याला या टाईमलाईनमध्ये मिळणार आहेत. ज्यांनी नवनवीन जे प्रयोग केलेले आहेत आणि त्याची जी पोस्ट केलेली आहे ते पोस्ट आपल्याला या टाईमलाईनमध्ये दिसणार आहेत. तसंच मित्रांनो, आपण जर माझा शेती संकल्प यामध्ये जर सहभाग घेतला असेल तर ती सुद्धा पोस्ट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. तर तिसरं ऑप्शन आहे पोस्ट. आपण एखादी माहिती, महत्त्वाची माहिती, एखादा प्रयोग किंवा आपल्या शेतामध्ये जे काही आपण पिकं घेतो त्या पिकाबद्दलची माहिती, जे काही आपण काम करत आहोत त्याबद्दलची जर आपल्याला पोस्ट जर करायची असेल तर तुम्ही या पोस्ट या ऑप्शनवर जाऊन आपण ती पोस्ट किंवा संदेश आपण यामध्ये लिहू शकतो. ऑप्शन आहे ते आहे GS कॅम. जे लोकेशनचे जे फोटो आपल्याला महत्त्वाचे असतात एखाद्या कार्यालयामध्ये देणं, जसं की घरकुल असेल किंवा फळबाग असेल, याच्यासाठी जिओ टॅगिंगचे जे फोटो लागणार आहेत तर ते फोटोसुद्धा आपण या GS कॅममध्ये आपण ते काढू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या GS कॅममध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट दिसणार नाही आहे. त्याच्यानंतरचं जे ऑप्शन आहे ते आहे ब्रॉडकास्ट. या ब्रॉडकास्टमध्ये मित्रांनो आपल्याला जे नवीन प्रयोग केलेले असतील त्याचे जे व्हिडिओ किंवा माहिती या ब्रॉडकास्टमध्ये आपल्याला मिळणार आहे. त्यानंतरचं ऑप्शन आहे प्रोफाईल. प्रोफाईलमध्ये आपली स्वतःची माहिती असणार आहे. त्यानंतर दुसरं जे आहे माय स्टोरीज. यामध्ये जे काय आपण पोस्ट केलेली आहे ती जर एडिट करायची असेल तर हे माय पोस्ट यामध्ये जाऊन आपल्याला हे जे 3 टिंब आहेत या 3 टिंबावर जर क्लिक केलं तर आपल्याला ते एडिट किंवा डिलीट ती पोस्ट करता येते. त्यानंतरचं जे ऑप्शन आहे ॲक्टिव्ह मेंबरशिप, तर त्याबद्दलची जी माहिती आहे ती या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला या तिफन फाउंडेशनला जर आपल्याला डोनेशन देण्याची इच्छा असेल तर आपण ते डोनेशनसुद्धा आपण देऊ शकतो. तिफन फाउंडेशनमध्ये जे काही उपक्रम राबवले जातात तर त्या उपक्रमाला आपण चालना देण्याचं काम या डोनेशनच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. त्यानंतरचं ऑप्शन आहे मित्रांनो जॉईन ॲज अ मेंबर. या जॉईन ॲज अ मेंबरमध्ये मित्रांनो आपल्याला पेड मेंबरशिपसुद्धा आपण ती घेऊ शकतो. त्यानंतरच्या ऑप्शनमध्ये मित्रांनो आपली माहिती आहे. त्यानंतर आवर लीडर्स. यामध्ये आपणसुद्धा या ग्राम सेतूमध्ये लीडर होऊ शकतो. आपणही आपल्या मित्रांना हे ॲप शेअर करून आपण या लीडरशिपमध्ये सहभागी होऊ शकतो. आता इन्व्हाईट मेंबर. हे इन्व्हाईट मेंबर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. या इन्व्हाईट मेंबरच्या माध्यमातून आपण आपल्या मित्रांपर्यंत ॲपची लिंक पाठवून त्यांनाही या ॲपशी जोडू शकतो आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेतीशी संबंधित माहिती देऊन त्यांनासुद्धा आपण अपडेट ठेवू शकतो. चांगल्या प्रकारे शेतीमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. त्यानंतरच्या फीचरमध्ये मित्रांनो जे काही आपण पॉईंट मिळवलेले आहेत तर त्या पॉईंटची माहिती, जे काय आपण इन्व्हाईट केले असेल किंवा आपण जी पोस्ट केली त्याला लाईक मिळालेले असेल तर त्या लाईकला 1 पॉईंट आपल्याला मिळणार आहे. तर त्या पॉईंटची माहिती या अर्न पॉईंटमध्ये आहे. त्याच्यानंतर मेडल्स या फीचर्समध्ये आपण जे मित्रांना इन्व्हाईट केलं आहे तर त्या इन्व्हाईट केलेल्या मित्रांच्या संख्येवरून आपल्याला हे मेडल्स मिळणार आहेत. जर आपण एखाद्या ऑर्गनायझेशनशी संबंधित असाल तर त्या ऑर्गनायझेशनचं नाव यामध्ये लिहायचं आहे आणि जर आपण शेतकरी असाल तर आपण शेतकरी सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. ते प्रायव्हसी पॉलिसी, टर्म अँड कंडिशन, अबाउट अस, कॉन्टॅक्ट असमध्ये आपण मित्रांनो जर आपल्याला या ॲपबद्दल काही जर शंका असेल किंवा काही अडचण असेल तर आपण या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा आपण संपर्क साधू शकतो. फीडबॅकमध्ये आपण आपला
या ॲपबद्दलचा फीडबॅक आपण लिहून आपण पाठवू शकतो. त्यानंतर आहे लॉगआउट. मित्रांनो, ही झाली पूर्ण ॲपची माहिती.